शिक्षक मित्र हो नमस्कार. मागील कृतीमध्ये आपण विद्यार्थ्याला चित्र दिले असता स्वतःच्या आकलनाने वाक्य कसे तयार करून घ्यावे व त्याचे अनुलेखन कसे करावे याचा सराव घेतला. आता या कृतीमध्ये विद्यार्थी चित्र पाहून आधी शब्द आणि नंतर चित्राशी संबंधित वाक्य तयार करून ती पाहून लिहेल. यासाठी आपण माइंड मॅप हा उपक्रम घेऊ शकतो. प्राथमिक शिक्षणाच्या टप्प्यावर वाचन आणि लेखन ही मूलभूत कौशल्ये विद्यार्थ्यांमध्ये विकसित करणे अत्यावश्यक असते. भाषा शिक्षणात वाचनानंतरचे लेखन हे एक प्रभावी माध्यम ठरते. विद्यार्थ्यांनी दिलेले 4 ते 5 सोपे शब्द आणि 2 ते 3 वाक्य वाचून अर्थासह समजून घेऊन ती अचूकपणे लिहिणे ही कृती त्यांच्या आकलन, लक्ष केंद्रित करणे, वाचन समज व लेखन कौशल्याच्या विकासासाठी उपयुक्त ठरते. शिक्षक मित्र हो, आपण मुलांचे अनुलेखन आकलनासह घेण्यासाठी माइंड मॅप हा खेळ घेऊ शकतो. यासाठी वर्ग, वय, विद्यार्थी संख्येनुसार योग्य चित्र निवडावे. शिक्षकांनी विद्यार्थ्यांचे 2 गट करावेत. मुलांना एक संकल्पना द्यावी. उदाहरणार्थ, पुस्तक, माझी शाळा, माझे घर. याप्रमाणे प्रत्येक गटाने माइंड मॅप तयार करावा. ज्या गटाची वाक्ये लवकर तयार होतील तो गट विजयी होईल. समजा शिक्षकांनी पुस्तक हा शब्द दिला, तर विद्यार्थ्यांकडून पुस्तकाशी संबंधित शब्द विचारून घ्यावेत. शिक्षकांनी ते फळ्यावर लिहावेत. उदाहरणार्थ, चित्रे, गोष्टी, सुंदर, रंगीत अशा प्रकारे. आता शिक्षक विद्यार्थ्यांना त्या शब्दावर वाक्य तयार करायला सांगतील आणि ती वाक्य शिक्षक फळ्यावर लिहितील. उदाहरणार्थ, पुस्तकात सुंदर चित्रे आहेत किंवा पुस्तकात मजेदार गोष्टी आहेत. पुस्तकातील चित्रे रंगीत आहेत. याप्रमाणे प्रत्येक गटाने माइंड मॅपसाठी वाक्य सांगावीत. पुरेशी वाक्य झाल्यावर मुलांनी ती फळ्यावर वाक्य पाहून वहीमध्ये लिहावीत. याप्रमाणे आपण आणखीनही काही कृती घेऊ शकतो. शिक्षकांनी जर शाळा हा शब्द दिला, तर विद्यार्थ्यांकडून शाळेशी संबंधित शब्द विचारून घ्यावेत. शिक्षकांनी ते फळ्यावर लिहावेत. उदाहरणार्थ, वर्ग, विद्यार्थी, शिक्षक, फळा, दप्तर याप्रमाणे. आता शिक्षक विद्यार्थ्यांना त्या शब्दावर वाक्य तयार करायला सांगतील आणि ती वाक्य शिक्षक फळ्यावर लिहितील. प्रत्येक गटाने माइंड मॅपसाठी वाक्य सांगावीत. पुरेशी वाक्य झाल्यावर मुलांनी ती फळ्यावर वाक्य पाहून वहीमध्ये लिहावीत. अशाच प्रकारे शिक्षकांनी जर घर हा शब्द दिला, तर विद्यार्थ्यांकडून घरासंबंधी शब्द विचारून घ्यावेत आणि शिक्षकांनी ते फळ्यावर लिहावेत. उदाहरणार्थ, खोल्या, स्वयंपाकघर, गच्ची, घड्याळ, अंगण याप्रमाणे. आता शिक्षक विद्यार्थ्यांना त्या शब्दावर वाक्य तयार करायला सांगतील आणि ती वाक्य शिक्षक फळ्यावर लिहितील. प्रत्येक गटाने माइंड मॅपसाठी वाक्य सांगावीत. पुरेशी वाक्य झाल्यावर मुलांनी ती फळ्यावरील वाक्य पाहून वहीमध्ये लिहावीत. आता या कृतीमुळे होतं काय, तर विद्यार्थी
आकलनातून वाचन करतात आणि वाक्य तयार करतात. त्यांचा आत्मविश्वास वाढतो. ही कृती करत असताना काही काळजी घेणं मात्र आवश्यक आहे. प्रथम माइंड मॅप ही संकल्पना सांगून काही उदाहरणं द्यावीत आणि यासाठी सोपी चित्र निवडावीत. वयोगटानुसार चित्र निवडावीत. योग्य त्या साहित्याचा वापर करावा आणि सगळ्यात महत्त्वाचं, सर्व मुलांचा सहभाग घेऊन प्रत्येकाला संधी द्यावी. याप्रमाणे माइंड मॅप या खेळातून वाक्य तयार करून ती पाहून लिहिण्याचा सराव घेता येईल. धन्यवाद.